पाखरांना ठाऊक असतं, बाजारात गळा विकून आपलं स्वर गाणं कधीही गाता येत नाही। सोन्याच्या पिंजऱ्याला पंख विकून आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही। म्हणून प्रेक्षकांच्या मनमुराद आनंदासाठी एकदा अवश्य संधी द्या। बुकिंग चालू। 2024 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारा सोनाली पाटील नाशिककर प्रस्तुत क्रेझी ब्लास्ट नाईट ऑर्केस्ट्रा हिंदी, मराठी, लावणी, बंजारा, तेलुगू, भोजपुरी, आदिवासी, गोंडी गीतांचा जबरदस्त नजराना खास गणपती उत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी संपर्क 8411097090। कार्यक्रम तुमचा, लक्ष आमचे। महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार प्रोग्राम फक्त 3 तासांचा असेल। नवस्वराज्य न्यूज मीडिया मुख्य संपादक सचिन वैद्य। बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क 7798775638 7558775638। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हकीकत याप्रमाणे आहे की दिनांक 21/8/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचं पथक पोलीस स्टेशन समुद्रपूर परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होतं। यावेळेस त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मौजा शेडगाव चौरस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 या ठिकाणी सापळा रचून नाकेबंदी करत एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा XUV 500 कार क्रमांक MH49 B8446 यावर दारूबंदी बाबत रेड कारवाई करण्यात आली। यावेळेस मुक्कावर आरोपी कार चालक हा सापडलाय। कारमध्ये त्याच्या बाजूला बसून असलेला त्याचा साथीदार यास पोलिसांचा सापळा लक्षात आलाय। तो अंधाराचा फायदा घेत मुक्कावरून पळून पसार झाला। पंचासमक्ष कारची पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी आणि देशी दारूचा माल सापडलाय। आरोपी कार चालकास विचारपूस केली असता सदर दारूचा माल हा हिंगणघाट या ठिकाणी राहणारा आकाश उर्फ टिन्या गवळी याच्या मालकीचा असून त्याच्याकडे दारू विक्री आणि वाहतुकीचे काम करत असून सदरचा दारूचा माल त्याच्या सांगण्यावरून त्यांनी वडगाव जिल्हा नागपूर येथील समीर जयस्वाल यांचे ग्रीन व्हिलेज बार मधून आणल्याचं सांगितलंय। जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून कार चालकाच्या ताब्यातून एक पांढऱ्या रंगाची महिंद्रा XUV 500 कार, 52 खरड्याच्या खोक्यात देशी दारूने भरलेला कोकण प्रीमियम नंबर 1 आणि टँगो पंच कंपनीच्या प्रत्येकी 90 ml च्या 5200 सीलबंद बाटल्या, 5,20,000 रुपये किमतीच्या 2 खरड्याच्या खोक्यांमध्ये देशी दारूने भरलेला कोकण प्रीमियम नंबर 1 कंपनीच्या प्रत्येकी 180 ml च्या 96 सीलबंद बाटल्या, 14,400 रुपये किमतीच्या 4 खरड्याच्या खोक्यामध्ये विदेशी दारूने भरलेल्या रॉयल स्टॅग कंपनीच्या प्रत्येकी 180 ml च्या 192 सीलबंद बाटल्या, ज्याची किंमत 67,200 रुपये इतकी आहे। शिवाय खरड्याच्या खोक्यात विदेशी दारूने भरलेल्या OC ब्लू कंपनीच्या प्रत्येकी 180 ml च्या 24 सीलबंद बाटल्या, ज्याची किंमत 8,400 रुपये इतकी आहे। एक विवो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल, ज्याची किंमत 10,000 रुपये आहे, असा माल जप्त करण्यात आलेला आहे, ज्याची साधारणतः किंमत 21,20,000 रुपये आहे। आरोपी नामे अमरदीप अरुण जीवने, वय वर्ष 26, सिद्धार्थनगर तुकुम चंद्रपूर हल्ली, मुक्काम संत कबीर वॉर्ड हिंगणघाट। तेजस मेश्राम, यानंतर आकाश उर्फ टिन्या आणि समीर जयस्वाल ग्रीन व्हिलेज बार वडगाव नागपूर चालक मालक यांच्यावरती पोलीस स्टेशन समुद्रपूर या ठिकाणी दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, अभिषेक नाईक, विनोद कापसे, मुकेश ढोके यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्टर मनवर शेख, नवस्वराज्य न्यूज, तालुका प्रतिनिधी समुद्रपूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.